नमस्कार, VCN न्यूजच्या या आगळ्या-वेगळ्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातला शेतकरी हा अतिशय हवालदिल परिस्थितीमध्ये आपलं जीवन जगतो आहे. काही शेतकरी पीक होत नसल्यामुळे कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करीत आहे. अशातच कुणी एखादं येतं आणि आपल्याला आशेचा किरण देऊन जातं. असाच एक शेतकरी आपण पाहत आहोत. अमरावतीवरून अवघ्या 35 किलोमीटर अंतरावर अमरावती वाशिम रोडवर छोटंसं गाव आहे माळेगाव. या माळेगावमध्ये धनंजय देशपांडे नावाचा एक शेतकरी आहे, एक कास्तकार आहे आणि ज्यांनी स्वतःचं शिक्षण BSc पर्यंत पूर्ण करून वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी केली होती. काही वर्षानंतर त्याने हे नोकरी सोडून दिली आणि स्वतः काही रासायनिक प्रयोग वेगवेगळे करून पाहायला सुरुवात केली. शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झाल्यामुळे मातीचं आणि त्याचं नातं घट्ट होतच, ते आणखी घट्ट होत गेलं आणि वेगवेगळ्या किमया करीत, वेगवेगळे रासायनिक प्रयोग करीत त्याने किमया केली आणि स्वतःचा 2.5 एकराचा एक असा भूभाग तयार केला, ज्यावरती त्याने हळद हे कुठल्याही रासायनिक खताचा वापर न करता सेंद्रिय खत वापरून हळदीचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली आणि किमया झाली. माळेगाव या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत. धनंजय देशपांडे नावाच्या या शेतकरी व्यक्तीने स्वतःचं हळदीचं बेनं स्वतः घरगुती तयार करून तेच बेनं आपल्या 2.5 एकराचा त्याने एक प्लॉट तयार केला आणि किमया झाली. अवघ्या काही महिन्यांमध्ये आज धनंजय देशपांडे यांच्या शेतामध्ये जेव्हा आपण जाऊन बघितलं तर आपल्याला दिसून येईल की अवघ्या काही महिन्यांमध्ये आज धनंजय देशपांडे एकरी 10 लाख रुपये किमान उत्पन्न घेत आहेत. अगदी वृत्ताचा मागोवा घेत आपण पोहोचलेला आहे अमरावती वाशिम रोडवरील माळेगाव येथे. या माळेगावाच्या गावामध्ये आणि तिथून आपण आलेलो आहोत देशपांडे यांच्या शेतामध्ये. आपल्यासोबत आहेत नारायणराव देशपांडे आणि धनंजय देशपांडे. ह्या पिता पुत्रांनी ही किमया करून दाखवलेली आहे. आपण आमच्या बॅकग्राऊंडला बघता आहात की ही जी शेती आपण पाहतो आहे ही शेती आहे हळदीची आणि या हळदीबद्दल यांनी केलेल्या या प्रयोगाबद्दल आपल्याला माहिती देत आहेत. आता नारायणराव देशपांडे, सर्वप्रथम यांना आपण प्रश्न विचारूया की नारायणराव, तुम्ही पहिल्यांदा जी शेती करत होते ती कुठल्या पद्धतीची तुम्ही शेती करत होते आणि तुम्ही या गावामध्ये तुमचं वास्तव्य केव्हापासून आहे? त्यावेळेस जुन्या पद्धतीची शेती होती आणि जवळजवळ 40 वर्षापासून शेती करून होतो. पण त्यावेळेस काय होतं की यावेळेस म्हणजे असं काही नवीन नवीन बियाणं नव्हतं किंवा नवीन अवजार नव्हते. आता पुष्कळ फरक पडला अवजारामध्ये, बियाणामध्ये. त्यावेळेस म्हणजे काय असतं की ज्वारी पराठे लावून टाकायचं आणि शेती करायचं. तर त्यावेळेस तेवढं काही पिकाचं असं काही महत्त्व वाटत नव्हतं. आता माझा मुलगा जेव्हापासून शेती नाही, ज्यावेळी तुम्ही शेती करत होते त्यावेळी तुमच्याकडे एकूण शेती किती होती आणि त्या शेतामध्ये पाण्याची मुबलकता किती होती, विहिरी किती होत्या, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. माझ्याकडे त्यावेळेस 20 एकर शेती होती आणि 2 विहिरी होत्या. एक विहीर इकडे आहे, एक विहीर तिकडे आहे. 2 विहिरी होत्या माझ्या. पण विहिरीचं डायमीटर खूप लहान होतं. ते होते का ज्यात साधारणतः जास्तीत जास्त एखादा तास मोठं चालायची. तर पूर्वी आमच्या इथे म्हणजे मोठी होतं मोठ. ते मोठीनंतर मग आम्ही खंबे घेतले विहिरीवर. 100 रुपयाचा कोला विहिरीवरचा खंबा. तर त्याच्यानंतर काय आलं की ते मग घेतले आम्ही विहीर, मोटर पंप घेतले. तर मोटर पंप साधारणतः माझ्या त्या लहानशा विहिरीमध्ये 1 तास मोटर चालायची. तर एका तासामध्ये त्यावेळेस आम्ही मिरची वगैरे लावतो. मिरची, वांगे, असं चिल्लर भाजीपाला. ह्या त्यावेळेस हळदी वगैरे काही आल्या नव्हत्या. तसं चिल्लर साधारणतः पीक घेत होतो मी त्यावेळेस. तर 40 वर्षापूर्वीचा काळ आणि आजचा काळ त्याच्यामध्ये मला बस हे वाटतं, म्हणजे अंतर. तुमच्या माळेगाव या गावाची तेव्हाची लोकसंख्या आणि आताची लोकसंख्या किती आहे? तेव्हाची लोकसंख्या होती साधारणतः 400-500 आमची. आता साधारण 1100 लोकसंख्या. अच्छा. हो. आता पुढचा प्रश्न, ज्यांनी या शेतामध्ये किमया करून दाखवली. नारायणराव देशपांडे पूर्वी शेती करायचे, पण त्यांची शेती ही परंपरागत शेती होती आणि आपल्या प्रयत्नांमधून ज्यांनी ही शेती निर्माण केली, ज्यांनी हळदीचं बेनं तयार केलं आणि त्या हळदीचं बेनं आपल्या शेतामध्ये रोवलं आणि एकरी इतकं भरमसाठ उत्पन्न घेण्याचा त्यांचा जो अथक प्रयत्न सुरू आहे. आपलं BScचं शिक्षण पूर्ण करून आणि खाजगी नोकरी सोडून, वैद्यकीय प्रतिनिधीची खाजगी नोकरी सोडून धनंजय देशपांडे यांनी शेती करायला सुरुवात केली. आता आपण त्यांना विचारूया की याचं मुख्य आणि मूळ कारण काय होतं की त्यांनी खाजगी नोकरी सोडली. MRची नोकरी म्हणजे एक चांगली नोकरी असते आणि ती नोकरी सोडून जेव्हा एखादा व्यक्ती शेतीकडे वळतो तर एक फार मोठा त्याच्यामध्ये आत्मविश्वास असतो. त्या विश्वासाच्या जोरावर तो असे नवनवे प्रयोग करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. धनंजयजी नमस्कार. नमस्कार. धनंजयजी, मला एक गोष्ट सांगा की तुम्ही BSc पर्यंत तुमचं शिक्षण झालेलं आहे आणि एक खाजगी नोकरी तुम्ही वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून करत होतात.
तर ती नोकरी सोडून तुम्ही नेमके शेतीकडे कसे वळलात? नोकरी मला सोडायचं कारण म्हणजे एक का नोकरीमध्येही मला पैसा एकदम मला मोजकाच पैसा मिळायचा. शेतीमध्ये मला अभिनव प्रयोग करून मला भरपूर पैसा मिळतो. म्हणून याच्यासाठी मी आणि वडिलोपार्जित शेती सुरळीत कशी पुढे राहील याच्यासाठी मी नोकरी करून शेतीमध्ये आलो आहे. अच्छा. हां आणि त्याच्यामधून मला काहीतरी नवीन नवीन प्रयोग करून मला शेती पुढे न्यायची आहे. त्यानंतर आता मी पहिल्या प्रयोगामध्ये मी सक्सेस झालो आहे. म्हणून मी नोकरी सोडून शेतीमध्ये आलो आहे. ज्यावेळी तुम्ही नोकरी सोडून म्हणजे वैद्यकीय प्रतिनिधीची नोकरी सोडली आणि शेतीमध्ये आलात, तर त्यावेळेस तुमच्याकडे एकंदरीत शेती किती होती आणि तुमच्या शेतीची अवस्था काय होती? माझ्याकडे एकंदरीत शेती होती फक्त 12 एकर. आताही 12च एकर आहे. 12 एकर शेती होती. शेतीची अवस्था म्हणाल तर सगळे लोक हसायचे. सगळे म्हणजे असे शेतीमध्ये नव्हतीच, ते जंगल म्हणून साधं होतं. शेतीमध्ये फक्त पिकायचं काय त्यावेळेस म्हणजे आम्हाला म्हणजे त्या 12 एकर शेतीच्या वर जवळपास 2005 मध्ये आम्हाला पायाची चप्पल नव्हती मिळायची. कारण की आज तशी आमच्या म्हणजे कसं आहे, बाबाची शेती करणं म्हणजे ती पद्धत वेगळी होती. पारंपरिक बियाणं होतं, सगळं मांडणे मी करतो. पण शेतीमध्ये ते शेणखत सुद्धा टाकायचे नाही, कारण की त्या ढोरं होते पण पैसाच नव्हता. शेणखत शेती विकून टाकायचे त्यावेळेस. ते आज अशी कंडिशन आहे का शेतीमध्ये शेणखत माझ्या म्हणजे शेणखत म्हणजे माझं म्हणणं काय, शेतीमध्ये आपण सुद्धा शेणखत नाही टाकलं तरी सेंद्रिय पद्धतीनं सुद्धा शेती करता येते. आज मी हा प्रयोग अभिनव प्रयोग मी करून दाखवला आहे. आता थोडंसं आपण याकडे वळूया की ज्यावेळी तुम्ही मग शेतीमध्ये म्हणजे गावाकडे परत आलात आणि शेती करायला सुरुवात केली, तर त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही शेती करायला सुरुवात केली त्यावेळेची तुमची पोझिशन म्हणजे आर्थिक जी हे असते मुबलकता, त्यावेळी तुम्ही जसं सांगताय की तुमच्या घरामध्ये आर्थिक मुबलकता, आर्थिक सुबत्ता कधीच नव्हती, तर त्यावेळी तुम्ही हा जो प्रयोग करायचा प्रयत्न केला ह्याच्यामध्ये तुमच्या मनात सर्वप्रथम काय आलं की आपण काय केलं पाहिजे? म्हणजे नेमकं हळदीचंच उत्पन्न आपण घ्यायचं की त्याच्या आधी तुम्ही काही वेगळे प्रयोग आणखी केलेत, किंवा तुम्ही जे रासायनिक प्रयोग केला आहे, सेंद्रिय जे काही मिश्रण तयार तुम्ही केलेलं आहे, ती कल्पना नेमकी तुम्हाला कुठून आणि कशी सुचली? म्हणजे याच्या आधी मी एक पॉलिथिन पिशवीमध्ये 1 एकरमध्ये पराठे लावली, मिरची लावली, वांगे लावले, स्वतः सगळं केलं. इव्हन सुद्धा मी स्पेशल तूर सुद्धा लावली आहे. सगळे प्रयोग केले, सगळे प्रयोग फेल गेले आहेत माझे. त्याच्यानंतर मी असा एक अभ्यास केला. अभ्यास म्हणजे सुभाष पाळेकर साहेबांच्या ट्रेनिंगमध्ये मी अभ्यास केला आहे का कमी क्षेत्र आणि उत्पन्न भरपूर, त्याला एकच आहे फक्त, क्षेत्र कमी क्षेत्रामध्ये असं कोणतंच पीक येत नाही. काय मेहनतीशिवाय म्हणजे कसं आहे, भाजीपाला लावला तर भाव नाही, कॉटन लावलं तर बोंडअळी येते. मग आता प्रयोग नेमका करायचा कोणचा? तर मग प्रयोग असा केला, मी गेल्या वर्षी 5 क्विंटल हळद विकत घेतली आणि त्याचं स्वतः घरी बियाणं तयार केलं आणि त्याच्यानंतर मी 2.5 एकर क्षेत्रामध्ये लावलं. आणि त्याच्यामध्ये मला सुभाष पाळेकर सरांनी सांगितलं का कोणत्याही पिकामध्ये पीक पेरताना मिश्र पीक पद्धत तुम्ही केली पाहिजे. आता हळदीमध्ये तर कोणतं उत्पन्न येत नाही, कारण की त्या हळदीमध्ये कॉटन येऊ शकत नाही, काही नाही, काही भाजीपाला कोणताच येऊ शकत नाही. मग त्याला पर्याय कोणता? मग त्याला पर्याय मी स्वतः तूर लावली, तुरीचा प्रयोग मी केला. आणि हे आता जे हे तुरीचा जो मी स्वतः प्रयोग केला आहे, हे काही विकतचं कुठनंही बी नाही आणलं आहे. हे स्वतः मी 4 वर्ष अभ्यास केला आहे. 4 वर्षांतर मी स्वतःच्या शेतामधलं बी तयार करून हे 700 ग्रॅम बी लावलं आहे शेतामध्ये. आज 700 ग्रॅममध्ये माझ्या 6 तुरीच्या वळी झाल्या आहे. आणि त्याच्यामधून जे मला उत्पन्न आज दिसतंय, तुम्ही लोक बघताय, ते खरंच सुंदर आहे. म्हणजे 40 एकर शेती वाहल्यापेक्षा जर 5 एकर शेती जर सेंद्रिय पद्धतीनं मन लावून केली तर 40 एकरचं उत्पन्न आपल्या हाती 5 एकरमध्येच येते. आता तुम्ही जे मिश्रण नेमकं तयार केलं, तर त्याची जी कल्पना तुम्ही BSc असल्यामुळे किंवा आज BScची पदवी तुम्ही घेतल्यामुळे तुम्हाला त्याची कल्पना होती की नेमकं कशामध्ये काय टाकल्याने काय होऊ शकतं, याचा तुमचा अभ्याससुद्धा दांडगा होता. तर असं कोणतं तुम्ही मिश्रण तयार केलं की ज्याच्यामध्ये तुम्ही जसं सांगितलं की वेस्ट डिकम्पोजर नावाचं एक तुम्ही रासायनिक, त्याला सेंद्रिय असेल किंवा रासायनिक असेल, ते औषध घेतलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही गुळाचं मिश्रण केलं. तर ते गुळाचं मिश्रण नेमकं कसं करतात, वेस्ट डिकम्पोजर मधले कंटेंट्स काय काय आहेत, ह्याच्याबद्दल थोडीशी प्रेक्षकांना आमच्या माहिती सांगा. आजकाल शेतीमध्ये जर शेणखत विकत घेतो म्हटलं तर 2000 रुपये ट्रॉली शेणखत विकत घेतो. त्याला 500 ते 600 रुपये आणायला खर्च लागतो आणि 400 रुपये ट्रॉली शेणखत ते फेकायला खर्च लागतो. असं एका एकरामध्ये 6 ते 7 ट्रॅक्टर शेणखत लागते. आज 2.5 एकरमध्ये जर हिशोब धरला तर 20 ट्रॅक्टर शेणखत लागते. आज 20 ट्रॅक्टर शेणखत मॅक्झिमम होते आपलं 50,000च्या वर जाते.
मग आता त्याच्यामधून एक पर्याय कोणचा केलायचा. आता मी काय करताय, मी शेतामधले जे काळी कचरा कधीच वेचत नाही, 4 वर्ष झाली. मग आता काळी कचरा कुजायचा नाही, मग याला पर्याय काय. मग आता मी असा एक प्रयोग केला शेतामध्ये की ज्या 2.5 एकर क्षेत्रामध्ये सगळा काळी कचरा शेतामध्येच टाकला आणि प्लस 50 पोते सोयाबीनचं कुटार आणि 40 पोते कुटार पहिले शेतामध्ये टाकून दिलं आणि त्याच्यानंतर मी रोटर फिरून नागरटी केली. ते सगळं शेतात जमिनीमध्ये दाबलं. त्याच्यानंतर मी त्याच्यावर वेस्डी कंपोजरचे 2 स्प्रेइंग काढले. आता वेस्डी कंपोजर म्हणजे नेमकं काय आहे का, सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया गाझियाबाद यांनी एक वेस्डी कंपोजर नावाची बॉटल तयार केली आहे. ते बॉटल काय आहे का, त्याच्या गाईच्या शेणामधून 2 जीवाणू घेतले आणि त्यांनी त्यांच्या सायंटिफिकेशन करून त्यांनी ते जीवाणू सोडला. ते जीवाणू झाले 3. ते जीवाणू एका मॅक्झिमम 5 ग्रॅम याच्यामध्ये टाकलेत त्यांनी त्या औषधमध्ये. ते औषध काय करायचं, ते औषध आणि ते औषध घ्यायचं, 200 लिटर प्लास्टिकचा ड्राम किंवा साधा माठाही चालेल, लोखंडी ड्राम बिलकुल चालणार नाही त्याला. त्याच्यामध्ये ते टाकून द्यायचं आणि 2 किलो गूळ टाकायचा. 2 किलो गूळ टाकल्यानंतर 7 दिवस ते मिश्रण ढवळायचं आणि ते जर आपण जमिनीवर फवारले त्याचा अनेक अंदाज काय होतो का, जे आपण जे टाकलं आहे मॅक्झिमम तुम्ही आता मी सगळा हे काळी कचरा टाकला आहे, सोयाबीनचा कुटार टाकला आहे, तुरीचा कुटार टाकला आहे, ते तसं कुजत नाही. ते बिलकुल तसं कुजत नाही. त्याला कुजवायसाठी त्याला जीवाणू लागतात. मग ते जीवाणू याच्यामध्ये आहेत, ते या वेस्डी कंपोजमध्ये सगळे जीवाणू आहेत. त्याच्यामुळे काय आलं, ते मारल्यामुळे माझी जमीन झाली भुसभुशीत. आणि लोकल आजकाल काय, लोक गांडूळ खत विकायला मागतायत. सगळ्या गोष्टी कुठे आहे, गांडूळ खत एका 6x6च्या याच्यामध्ये खूप झाले 5,000 गांडूळ मिळतील. आज माझ्या 2.5 एकरमध्ये कोट्यावधी गांडूळ आहेत. आज किती आज मॅक्झिमम आपण 400-500 बॅगनं गांडूळ खत विकत नव्हतं. शेवटी आले पैसे देणं आले बाहेर आपल्याला. ते नको मला, ते मला बिलकुल मला करायचं नव्हतं. आणि या हळदीला मॅक्झिमम जर रासायनिकमध्ये जर खर्च करतो म्हटलं तर 70,000 रुपये या हळदीला खर्च येतो. मग 70,000 रुपये कशाला म्हणते, 70,000 जाणे म्हणजे 50% नफा आजच आपला गेला आणि 25% नफा सगळ्या मुद्रा उरले किती आपल्या हाती, फक्त 25% नफा. 25% नफा आपल्या होत नव्हता. आपलं तर ध्येय खूप मोठं ध्येय होतं माझं. मग त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये एक ट्रायल आयडिया केली. आमचे सुशील सावंत म्हणून इंजिनियर महिंद्रा कंपनीमधले, त्यांनी मला सगळं सांगितलं. आम्ही 2 अभ्यास केला. त्यांनी मला सांगितलं ते इथे त्यांनी शेती साथी कर, तू असाचा प्रयोग कर. आणि तोही माझं लक्ष होतं. आम्ही दोघांनी तो प्रयोग केला. पहिले शेतात त्यांच्या प्रयोग केला, नंतर माझ्या शेतात प्रयोग केला मी हा. तर काय झालं ते का, ते मारल्यामुळे माझं सगळं जे टाकलं कुटरा बिटरा आहे. असं आजकाल लोक काय करतात, जमिनीमधून घेतात, जमिनीमध्ये काही टाकत नाही. म्हणजे सेंद्रिय टाकत नाही, रासायनिक लोक टाकतात. त्याचा एक प्रॉब्लेम असा आहे का, जे जमिनीमधलं जे अन्नद्रव्य पीक घेते ते अन्नद्रव्य झाड वाढल्यानंतर सुप्त अवस्थेत चाललं जाते. त्यातले जीवाणू ते लोक आपण जाऊन टाकतो. ते गलती कधीच नाही करायची. ते जीवाणू आणखी शेतामध्ये सोडायचं म्हणजे घेतलेलं कुटार की वेस्टेज जे मटेरियल कुटार काळी कचरा ते शेतामध्ये टाकावं लागते. त्याच्यानंतर ते जीवाणू शेतामध्ये राहते. हे लोकांना अजून लोक 50 वर्ष शेत्या करतात, कोणालाही लोकांना समजत नाही आलं. त्याच्यासाठी व्यवस्थित नियंत्रण करून जर शेती केली तर खरंच शेती परवडते. आता वेस्डी कंपोजरचा काय असते का, वेस्डी कंपोजर हे अशी वस्तू आहे का त्याच्यामुळे 15 प्रकारचे बुरशीजन्य आजार सगळे मरतात. आणि 2 स्टेजमधल्या अळ्या ज्या आहेत त्या 2 स्टेजमधल्या अळ्या त्या एका फक्त 20 रुपये बॉटल तयार म्हणजे मरतात. आता मारण्याची पद्धत 2 प्रकारची आहे. पहिले लोक 30% वेस्डी कंपोजर आणि 70% पाणी याने पहिले स्पेरिंग. जर पहिल्या अवस्थेत जर दोन म्हणजे छोटी अवस्था 20 दिवसात पीक झाल्यानंतर त्या 32 दिवसात 34 दिवसानंतर हे 2 स्प्रेइंग आहे. त्याच्यानंतर पिकाची अवस्था प्रौढ होते. त्याच्यानंतर आपण जर 100% शुद्ध जर वेस्डी कंपोजर मारलं त्याने काय होते का, शेताच्या पिकामधली जी ग्रोथ आहे ती ग्रोथ नॅचरल पद्धतीच्या पेक्षाही चांगली ग्रोथ होते आणि निरोगी पीक राहते. त्याच्यामुळे काय 15 प्रकारची बुरशी येत नाही, 2 प्रकारच्या अळ्या येत नाही, म्हणजे 2 अवस्थेमधल्या अळ्या येत नाही. आता मारण्याची पद्धत वेगळी आहे त्याच्यामध्ये मारण्या. आता काय म्हणतात लोक, वेस्डी कंपोजर फवारा मारल्याने अळीचं कसं नियंत्रण होतं. सगळ्या गोष्टी कुठे नियंत्रण होणंच आहे. तुम्ही जर 100 ग्रॅम हिरवी मिरची आणि 50 ग्रॅम जर लसण आणि प्लस 4 ग्रॅम ते 5 ग्रॅम जर हिंग प्रति पंप जर मारला, मी तुम्हाला चॅलेंज देऊन देतो. आमचे साहेब सुद्धा आले होते, त्यांनी सुद्धा बघितलं. माझ्या शेतामध्ये 1100 रुपये फक्त फवारणीला खर्च आलाय. बोंडळी नाही, काही नाही, काहीच नाही. का नाही का, आता लोकांना समजत नाही. अमावस्येच्या दिवशी अळी ही अंड्यातून बाहेर निघते, पौर्णिमेला अंडी टाकते. आता त्याच्या आधी जर मारलं तर अळी स्वतः नाही, अळीचा जो नर असतो पिसर, तो आपल्या शेतामध्ये जर आलाच नाही 3 दिवस तर अळी कुठून तयार होईल. हा एक मोठा मुद्दा. तुम्हाला मी आजही चॅलेंज देऊन सांगतो,
2000 रुपये ते 4000 रुपये लिटर जर तुम्ही बुरशीनाशक मारलं तर तुमच्या हळदीवरचा करपा जात नाही. त्याच्यापेक्षा माझं शेतकऱ्यांना एकच म्हणणं आहे का त्या 4000 रुपयाचा घरी किराणा आणा, सगळेजण पोटभर खा, 20 रुपयाची बॉटल घ्या, शेतामध्ये फवारा. खरंच तुम्हाला सोनं होईल, सोनं. आणि तुम्ही कुठेही जा, माझी हळद तुम्ही, आणि आता किती तुम्ही आता जवळपास तुम्ही सगळे पाहिले, तुम्ही जवळ त्या ठिकाणी जवळ 30 ते 40 शेतकरी आहेत, त्यांना बघून घ्या माझ्या हळदीवर कुठे करपात्री आहे का. पण लोकांचं प्रॅक्टिकल पहिलेपासून बेसिक चुकून जाते. सगळे रासायनिकचा हिशोब जर काढला ना तर मॅक्झिमम कमीत कमी एका एकराला 20,000 रुपये खर्च येतो. आणि याचा जर हिशोब काढला तर 2.5 एकरामध्ये मला फक्त 570 रुपये खर्च येतो. आणखी काय पाहिजे? लोकांना रासायनिक पासून वळून लोक सेंद्रियकडे कसे येतील, लोक आले पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. लोक आले पाहिजे. आता हे कसं आहे, आज या 50 लोकांनी बघितला, 50 लोक 100 लोकांना सांगतील. नुसत्या साध्या सेमिनारमध्ये लोक फक्त डोकं हलवतात. डोकं हलवून नाही, स्वतः प्रॅक्टिकली शेतात जर बघितलं तर खरंच लोक हा प्रयोग करतील. आपण इथे नेमकं पाहत आहोत की हे वेस्ट डिकम्पोजर सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी नॅशनल ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये हे बनविलेलं आहे. आणि हे वेस्ट डिकम्पोजर नावाचं हे औषध आहे. धनंजय देशपांडेंनी नेमका हाच प्रयोग केला की हे वेस्ट डिकम्पोजर नावाचं अवघ्या 20 रुपये किमतीचं असलेलं हे औषध आणि गुळाचं मिश्रण त्यांनी कसं तयार केलं हे आपण त्यांना विचारूया. एक वेस्ट डिकम्पोजर नावाचं सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं हे बनवलं आहे. वेस्ट डिकम्पोजर हे याचं मिश्रण करण्याची सगळ्यात सोपी आणि सरळ प्रक्रिया आहे. हे एक 200 लिटरचा प्लास्टिकचा ड्राम घ्यायचा किंवा माठ घ्यायचा 200 लिटरचा. 200 लिटरमध्ये हे 20 रुपयाचं बॉटल टाकून द्यायचं आणि 2 किलो गूळ त्याच्यामध्ये टाकायचा. सकाळ संध्याकाळ फक्त 1 मिनिट त्याला हलक्या हाताने ढवळायचं. 9व्या दिवशी हे औषध आपल्या शेतामध्ये मारायला तयार. पण हे बॉटल जर समजा मिळाली नाही तर एकच इलाज आहे, एका बॉटलपासून करोडो लिटर आपण औषध तयार करू शकतो. 200 लिटरपैकी 180 लिटर पाणी त्या औषधचा उपयोग करायचा. 20 लिटर पाणी त्या ड्रामात ठेवायचं, पुन्हा पाणी भरायचं आणि पुन्हा 2 किलो गूळ टाकून आणि पुन्हा आणखी औषध तयार होतं. एकदा तुम्ही खरंच सगळे शेतकरी करून बघा, मग तुम्हाला समजेल. देशपांडेंच्या या शेतामध्ये चक्कर मारत असताना आपल्याला भेटलेले आहेत इथे माळेगाव येथील एक वृद्ध शेतकरी बाजीराव फुंदे आणि दिगंबर घाटगे पाटील यांना आपण विचारूया की देशपांडेच्या शेतातली किमया त्यांनी कशी बघितली आणि पूर्वीची शेती आणि त्यांच्या आजच्या शेतीमध्ये त्यांना काय अंतर दिसतं. काका, तुम्ही जसं देशपांडेंची जी शेती आहे ती पूर्वी बघितली आहे. पूर्वी त्यांचे वडील ज्यावेळी शेती करायचे, आज जेव्हा धनंजय देशपांडे शेती करून राहिले, तर नारायणराव शेती करत असताना आणि धनंजय शेती करत असताना या दोन मधला फरक नेमका तुम्हाला कोणता जाणवतो? ज्यावेळेस नारायणराव शेती करत होते त्यावेळेस मग अशी परिस्थिती होती का आम्ही त्याच्या इकडे कामाला राहणारे माणसं, तर 8 दिवस मजुरी करून त्यांच्या पैसे देण्यास मिळत नव्हते. त्यामुळं वरात तण खूप होतं, व्हायचं गवत, तर जमीन म्हणजे अर्धी पडीत अर्धी व्हायची. अशा पद्धतीचं त्याचं जीवन गेलं. पण आता धनंजय जसं शेतीमध्ये आला तेव्हापासून त्यांची म्हणजे एकदम परिस्थिती सुधारित झाली. नाही पहिलेपेक्षा आज ते एकदम चांगले पिकं काढून राहिले आणि चांगल्या पद्धतीनं आता उन्नती करून राहिले. नाही तर यांच्या कारकिर्दीमध्ये काही नव्हतं. हो, त्यांच्या आता ट्रॅक्टर काय जे असेल तर त्याच्या धनंजयच्या समजा कारकिर्दीत सर्व घडून आता. दिगंबर पाटील, ज्यावेळी म्हणजे धनंजयनी आता शेती करायला सुरुवात केली तर सर्वप्रथम तुमच्या डोळ्याच्या समोर ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. आज जेव्हा त्यांनी हे मिश्र पीक घ्यायला सुरुवात केली की त्यांनी मगाशी बोलताना असं आपल्याला सांगितलं की हळदीमध्ये कुठल्याही प्रकारचं मिश्र पीक हे घेता येत नाही, पण त्यांनी त्याच्यामध्ये तूर टाकली. हळदीमध्ये तूर टाकणं हे कितपत योग्य त्यावेळी त्यांना किंवा तुम्हा लोकांना गावकरी लोकांना वाटलं असेल आणि आज त्याचं फलित काय दिसतं? फलित म्हणजे सर मिश्र पीक जे आहे हळदीचं, त्याच्यातले जे मिश्र पीक आहे त्यांनी जे लावलेलं आहे त्या मिश्र पिकाचा त्यांना खरोखर फायदा होतो आहे. मिश्र पीक आवश्यक आहे हळदीचे. आणि जे समजा सरसकट हळद आहे त्याच्यापेक्षा त्यातलं हळदीचं उत्पन्नाबरोबर तुरीचं उत्पन्न सुद्धा त्यातून मिळत आहे. एक आणखी शेतकरी आपल्यासोबत आहेत, सुभाष घाटगे. काका, हे जे मिश्र पीक घेत आहेत किंवा यांनी जे प्लॉट्स तयार केलेले आहेत, हळदीचे प्लॉट, त्याच्यासोबत तूर असलेले आणि तूर नसलेली हळद किंवा 100 फुटाचा त्यांनी एक वेगळा प्लॉट तयार केलेला आहे की ज्याच्यावरती त्यांनी रासायनिक खतं फवारले.
किंवा ते तसंच ठेवलं आणि हे त्यांनी सेंद्रिय खतं वापरले. तर हे जे तुम्ही लोकांनी पाहिलेलं आहे शेतकरी म्हणून, त्याच्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं आणि तुमच्यासारख्या वृद्ध व्यक्तींनी आज जे शेतकरी आत्महत्या करीत आहेत त्यांना काय संदेश द्यावा असं वाटतं? खरोखर धनंजयनं जे काम केलं आहे हे अतिशय उत्तम आणि प्रत्येक कास्तकाराला ह्याच्यापासून प्रेरणा मिळतो. आणि ज्यानं जो आज प्रयोग केला हळद आणि त्यामध्ये तूर, हे डबल पीक जे घेतलं किंवा त्यांनी लावलेलं आहे हे खरोखर पाहण्याजोगतं आणि उत्पन्नाची एकदम चांगली क्वालिटी आहे. आणि जे बलीकडं जे त्यांनी जे रासायनिकमध्ये वापरलं आहे हे थोडं याच्यापेक्षा कमी आहे, परंतु जे हा जो प्लॉट आहे किंवा आपण ज्या प्लॉटमध्ये आता सध्या आपण हजर आहोत हा प्लॉट एकदम चांगला आहे. आता नेमके आपल्यासोबत आलेले आहेत शासनाच्या कारंजा लाड या तहसीलचे मंडळ कृषी अधिकारी सोनटक्के साहेब. सोनटक्के साहेबांना आपल्याला विचारायचं आहे की त्यांनी धनंजय देशपांडे यांची शेती बघितलेली आहे, त्यांनी असंख्य वेळा इथे येऊन व्हिजिटसुद्धा केलेली आहे. तर या व्हिजिटमध्ये नेमकं त्यांना काय पाहायला मिळालं आणि एक मंडळ कृषी अधिकारी या नात्याने ते जे शेतकरी हे आत्महत्या करतात किंवा आत्महत्येला प्रवृत्त होतात अशा शेतकऱ्यांना त्यांना काय मेसेज द्यावा असं वाटतो, काय निरोप द्यावा असा वाटतो, काय सांगावं असं वाटतं? मी शेतकरी बंधूंना एवढाच संदेश देऊ इच्छितो की प्रत्येक शेतकऱ्यांनी धनंजय देशपांडे यांच्या शेताला व्हिजिट देऊन प्रत्यक्ष डोळ्यांनी खात्री करून घेतली पाहिजे की सेंद्रिय शेती कशा पद्धतीनं करतात आणि आपण जे आपल्या शेतामध्ये रासायनिक पद्धतीनं शेती करतो ते कशा पद्धतीनं करतो आणि या दोनमध्ये मुख्य तफावत कोणती आहे हे आपण प्रत्यक्ष इथं धनंजय देशपांडेच्या शेतात येऊन आपण बघितल्यानंतरच आपल्या संकल्पना क्लिअर होतील. आणि त्यानंतर आपण मात्र कशी शेती करायला पाहिजे, रासायनिक शेती, इन्सेक्टिसाईडचा वापर, फंगीसाईडचा वापर न करता डिकम्पोजरचा वापर करून आपण असं धनंजय देशपांडेसारखं करू शकतो का हे आपण प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिल्यानंतरच कळू शकते. इव्हन आपण तोंडी किती ज्ञान सांगितलं, चर्चा केली, भाषण दिलं तर त्यांना ते शक्य होणार नाही. परंतु प्रत्यक्ष जर व्हिजिट दिली तर निश्चितच त्यांना त्याच्यातून प्रेरणा मिळू शकते आणि आपल्या शेतीमध्ये शेती करण्यात परिवर्तनसुद्धा होऊ शकते आणि पर्यायानं आपला शेतीवर होणारा खर्च हा कमी होऊ शकते आणि उत्पादनामध्ये काही प्रमाणात निश्चितच वाढ होऊ शकते. शेतातल्या ज्या चाचपण्या आहे ह्या करण्यासाठी आपण परत यांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे, धनंजय देशपांडे यांच्या. आपण इथे बघतो आहेत की हे जे तुरीचं झाड आहे ह्या तुरीची जात यांनी स्वतः विकसित केलेली आहे आणि या विकसित केलेल्या तुरीच्या जातीचं नाव त्यांनी गोंडस नाव दिलेलं आहे. या जातीला त्यांनी राधिका नाव दिलेलं आहे या तुरीच्या जातीला. अशी ही राधिका, तर या राधिका त्यांनी कशी निर्माण केली आणि या राधिकाचा आपण जसं आता सध्या धनंजयजी सांगा मला हे किती दिवसाचं झाड आहे? हे लागवड आहे माझी 11 जुलैची लागवड आहे या तुरीची. या तुरीमध्ये मी हळदीमध्ये जर मला मिश्र पीक घ्यायचं तर तुरीचा विचार केला. आता तुरीचा विचार असा केला होता मी का ही जात मला तयार करायला 4 वर्ष लागली. म्हणजे जवळजवळ 2 जाता लावून त्यांचं परागीकरण करून मी जात स्वतः तयार केली आहे ही जात. मग आता ही जात हळदीमध्ये लावायची मला 700 ग्रॅमच बी लावलं मी हे 1 एकरमध्ये. या जातीचं एक विशेषता आहे, लेट लागवड केली तरी चालेल आणि दुसरी विशेषता म्हणजे या हळदीवर मर रोग नावाचा मर रोग या हळदीमध्ये येत नाही. त्याची विशेषता अशी एक 1 एकरला हळदीमध्ये ओलिता खाली ही तूर एकरी 20 क्विंटल पर्यंत जाऊ शकते. माझे 6 तास आहे 1 एकरमध्ये 20 क्विंटल भरघोस उत्पन्न तुरीमध्ये होते या तुरीमध्ये आणि जवळपास मॅक्झिमम 150 ते 250 क्विंटल 1 एकरामध्ये हळद होती. मला आज विचार जर केला एवढं जर उत्पन्न या जातीपासून आणि या हळदीपासून मिळत आहे तर शेतकरी खरंच आत्महत्या करेल का? मला तर वाटत नाही कोणी करेल म्हणून. सध्या आज आपण जर महाराष्ट्रीयन बाजारपेठेचा विचार घेतला तर तुरीचा भाव हा सध्या काय सुरू आहे? सध्या विचार जर केला तर 54-85 तुरीचा भाव आहेच. आता पुढे भाव वाढू शकतो पण 54-85 हा भाव 100% फिक्स भाव आहे. 85 भाव हा त्यानुसार जर तूर धरली तर मला 1,10,000ची तूर होती एकरी आणि हळदीमध्ये ते मिश्र पिकामध्ये आणि 2.5 एकर हळदीमध्ये मला मॅक्झिमम 600 ते 500 क्विंटल ओली हळद निघते. त्याच्यापासून 1/4 हिस्सा जर हळदीचा धरला आपण वाळून सूट तर 100 क्विंटल ते 125 क्विंटल मला वाळली हळद निघते. आज त्या हळदीचा जर भाव धरला 7,000 रुपये क्विंटल हळद चालू आहे
आज 100-125 क्विंटल हळद झाली तर 9 लाखाची हळद आणि 1,10,000ची तूर अवघ्या फक्त 570 रुपयाच्या खर्चामध्ये 11 लाखापर्यंत उत्पन्न मला होते. आपण परत इथे बघतोय की ही जी तूर आहे याला फक्त पिवळे फुलं आलेले नाही तर हे फुलं बहुरंगी आपल्याला दिसत आहेत. याच्यामध्ये काही लाल फुलं आहेत, काही पिवळे फुलं आहेत, थोडेसे लालसर झालेले आहेत, काही कती आहेत. अशी नेमकी ही तूर यांनी विकसित केलेली आहे. राधिका नावाची ही तूर आहे आणि या राधिका नावाच्या तुरीला आपण सध्या पाहतोय की लदबद अशा शेंगा लागलेल्या आहेत. शेंगांचा भार इतका आहे की ते झाड खालून जर आपण बघितलं तर ते झाड अक्षरशः वाकलेलं आहे त्या शेंगांच्या भाराने. तर जास्तीत जास्त 4 जणांच्या शेंगाच्या आणि याचा जर आपण विचार केला तर हे जे आपण पाहतोय की ही जी शेंग आहे याला 4 किंवा 5 दाणे प्रत्येकी आहे. नेमकं आमच्या शेतकरी मित्रांसाठी धनंजय देशपांडे आता आपल्याला समजावून सांगणार आहेत की हे जे वेस्ट डिकम्पोजर सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे प्रोजेक्ट आहे, या सेंट्रल गव्हर्नमेंटनी बनवलेलं एक केमिकल आहे वेस्ट डिकम्पोजर नावाचं. गाझियाबादच्या फॅक्टरीमध्ये हे मेक होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय मिश्रण केलं, ते मिश्रण कुठल्या प्रकारचं आहे आणि ते मिश्रण नेमकं कसं तयार करायचं आणि ते मिश्रण किती दिवस ठेवायचं याबद्दलची माहिती आपल्याला आता धनंजय देशपांडे देणार आहेत. प्रथमतः दर्शनी एक आपण 200 लिटरचा ड्राम हा पहिले पाण्यानं भरून घ्यायचा. त्याच्यानंतर हे वेस्ट डिकम्पोजरचं जी बॉटल आहे त्याच्या औषध स्थळ याच्यामध्ये टाकून द्यायचं लिक्विड. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये 2 किलो गुळाचं मिश्रण टाकायचं आणि जवळपास 1 मिनिटाच्या वर हा ड्राम बस या स्पीडनं याच्यावर ड्राम तो ढवळायचा नाही. 1 ते 2 मिनिटं ड्राम ढवळून घ्यायचा. असा हा मिश्रण टाकल्याबरोबर ढवळायचा. त्याच्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी येऊन हा फक्त 2-2 मिनिटं ड्राम ढवळत राहायचा. असं ढवळल्याने काय ते खालचे जीवाणू वर येतात आणि जे सगळं गुळाचं जे गुळ सगळं आपल्याला जीवाणू उपाशी राहून मरत नाहीत सगळे ढवळल्यामुळे. आता काय झालं की हे 9 दिवस झाल्यानंतर हे असंच घ्यायचं. पहिल्या अवस्थेमध्ये 30% हे द्रावण घ्यायचं आणि 70% पाणी. पिकाची दुसरी अवस्था असल्यानंतर 100% पाणी वापरलं तरीही चालेल. हा 200 लिटर ड्राम हा 3 एकरला आपल्याला पुरू शकतो. फक्त 80 रुपयामध्ये 3 एकर क्षेत्र फवारून आपलं होऊ शकते. पुनश्च एकदा आपल्या शेतकरी मित्रांसाठी आम्ही माहिती सांगित आहोत की वेस्ट डिकम्पोजर नावाचं हे औषध आहे. हे औषध सेंट्रल गव्हर्नमेंटची ही स्कीम आहे. हे औषध याची किंमत फक्त 20 रुपये आहे. या 20 रुपयाच्या औषधामध्ये हे औषध गाझियाबाद येथील नॅशनल ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये बनवलेलं गेलेलं आहे आणि या औषधाची किमया अशी धनंजय देशपांडे यांनी करून दाखवलेली आहे की हे औषध 200 लिटरचा ड्राम आपण इथे बघतो. या 200 लिटरच्या ड्राममध्ये 200 लिटर पूर्ण पाणी घेतलेलं आहे त्यांनी. त्या पाण्यामध्ये 2 किलो साधा गूळ जो असतो तो साधा गूळ 2 किलो त्यांनी या पाण्यामध्ये टाकलेला आहे. सोबतच हे 20 रुपयाचं जे वेस्ट डिकम्पोजर मटेरियल येतं हे वेस्ट डिकम्पोजर नावाचं ऑर्गॅनिक मटेरियल त्यांनी याच्यामध्ये वापरलेलं आहे. वेस्ट डिकम्पोजर 20 रुपये आणि गुळाची किंमत जर आपण 2 किलोची धरली तर साधारणतः 100 रुपये आपण धरूया. तर 100 रुपयाचा गुळ आणि 20 रुपयाचं हे द्रावण असं 120 रुपयाची किंमत होते. आपल्याला करायचं एवढंच आहे की 200 लिटर पाण्यामध्ये 20 रुपयाचा हा वेस्ट डिकम्पोजर आणि 2 किलो गूळ याचं एक मिश्रण तयार करायचं आहे. ते मिश्रण रोज सकाळी आणि रोज सायंकाळी एक वेळा मी ज्याप्रमाणे आपल्याला दाखवतो आहे की एक वेळा याच्यामध्ये असं आपल्याला हलवत राहायचं आहे. हे मिश्रण असं हलवल्यानंतर यामध्ये जे जीवाणू आहे ते जीवाणू खालचे वर व्हायला मदत होते आणि ते जीवाणू जिवंत राहण्यामध्ये हे जे आपण हलवतो आहे एकजीव त्याला करतो आहे ते याच्यासाठी की हे जीवाणू जिवंत राहणं महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळेस आपण हे सगळं टाकतो तर हे एक वेळा सकाळी आणि एक वेळा संध्याकाळी हलवल्यानंतर ह्याच्यावरती असं एक आपण जसं पाहतो की सोडा जसा फुसफुस करतो त्या प्रकारे एक फुसफुस किंवा बुडबुडे याच्यामधले आपल्याला दिसतात की हे बुडबुडे असे आले पाहिजे. आणि ते एकदा असं 2 मिनटं 3 मिनटं एक वेळा हलवलं आणि रात्री एक वेळा संध्याकाळी 2-3 मिनटं असं हलवलं की असे 9 दिवस त्याला ठेवायचं आहे. आणि 10व्या दिवशी याचा फवारा आपण पिकाची जी पहिली स्थिती असते त्या पिकाच्या पहिल्या स्थितीवरती जर केला तर त्यातला साधारणतः 25% फवारा हा आपल्याला करायचा आहे. आणि पिकाच्या दुसऱ्या स्थितीमध्ये हा फवारा साधारणतः आपल्याला आणि पिकाची जी दुसरी स्थिती असते त्या दुसऱ्या स्थितीमध्ये हा अख्खा ड्राम आपल्याला आपल्या
साधारणतः यांचा जो 2.5 एकर प्लॉट आहे त्या 2.5 एकरावरती ते फवारत आहेत सध्या आणि पिकाच्या दुसऱ्या स्थितीमध्ये त्यांना 120 रुपयाच्या या खर्चामध्ये त्यांचा संपूर्ण फवारा पूर्ण होतो आहे. जाता जाता एक गोष्ट आपल्याला सांगायची राहिली शेतकरी मित्रांनो, ती म्हणजे महत्त्वाची ही की आपण आपल्यामध्ये महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा एक हिंदीमध्ये म्हण आहे की हात कंगन को आरसी क्या, म्हणजे जी गोष्ट प्रत्यक्षात आपण पाहिली त्याला आरसा पाहायची काही गरज नसते. ह्याचा अनुभव आणि याचं प्रत्यंतर आपल्याला अगदी आता धनंजय देशपांडे दाखवणार आहे. याच्यामध्ये आपण पाहतो आहे की ही जी हळदीचं झाड आपण घेतलेलं आहे, हे हळदीचं झाड त्यांनी अगदी जे आपल्याला सांगितलं की 120 रुपयाच्या फवाऱ्यामध्ये ही हळद एवढी मोठी झाली, तर हे उपडून त्यांनी कमाल करून दाखवलेली आहे. ही आपल्या समोर पाहतोय आपण की एवढी मोठी हळद. आज जर एवढा विचार केला तर साधारणतः किलोभराची ही हळद आपल्याला इथे दिसते आहे की 1 किलो हळद त्या झाडाला लागलेली आहे. ती माती ते आता झटकून काढतायत आणि त्यांनी त्यांच्या शेतातलं हे जे हळदीचं झाड जमिनीमधून वर काढलेलं आहे. माझ्या मते हे थोडंसं अपरिपक्व जरी दिसत असलं तरी पण आज अपरिपक्व म्हणजे अवघ्या 6 महिन्याचं पीक जर एवढं येऊ शकते तर कदाचित आणखी याला किमान 5 महिन्याचा अवधी शिल्लक राहिलेला आहे, 4 महिन्याचा अवधी शिल्लक राहिलेला आहे. तसं बघितलं तर 9 महिन्यांचं हे हळदीचं पीक असतं. अवघे 4 महिने झालेले असताना आपण हे पाहतो आहे की ही एवढे मोठे हळदीचे बेणं, याच्यातलं जे मुख्य बेणं आपल्याला दिसतं आहे की याच्यातलं मुख्य बेणं हे असावं बहुतेक. हे मुख्य बेणं हे एवढं यांनी टाकलं होतं, जे यांनी स्वतः तयार केलेलं बेणं आहे हे मुख्य बेणं यांनी एवढं टाकलं होतं आणि त्याचं आज त्यांनी अगदी एका एवढ्याचं हे 1 किलोच्या जवळपास आपल्याला दिसते आहे की 1 किलो हळदीला, एका झाडाला 1 किलो हळद आपल्याला लागलेली दिसते आहे. हळदीचं हे पूर्ण त्याच्यावरती आपण पूर्ण पाहूया की हे पूर्ण असं उलटं करून बघतो तर आपल्या लक्षात येईल की हे साधारणतः एकच झाड आहे आणि एका झाडाला एवढी मोठी म्हणजे साधारणतः किलोभर हळद इथे लागलेली आहे. म्हणजे एवढे ह्या एकाची किंमत जर आपण धरली तर साधारणतः 50 पैसे आपण याची किंमत धरूया आणि ह्याची जर किंमत धरली तर 50 रुपये याची किंमत धरूया. आणि अशी कंडिशन असताना त्यांनी हे सगळं स्वतःच्या मेहनतीमधून तयार केलेलं आहे. जे आपल्याला दाखवायची आहे ह्यांची जी जमीन आहे ती या गुळाच्या पाण्यामुळे जे वेस्ट डिकम्पोजर यांनी वापरलेलं आहे त्या गुळाच्या पाण्यामुळे ही जी जमीन इतकी भुसभुशीत आपल्याला दिसते आहे. आणि यांचा दावा आहे की 1 किलो गांडूळ खत आपण साधारणतः 500-600 रुपयाला विकत आणतो, तर ते गांडूळ खत 500-600 रुपयाचं किलोभर खतामध्ये साधारणतः 4-5 हजार गांडूळ येत असतील. पण यांच्या शेतामध्ये 1 हेक्टर यांचा हे हळदीचा प्लॉट आहे. या प्लॉटचा जर आज विचार केला तर कोट्यावधी गांडूळ येथे तयार झालेले असतील आणि यांची जमीन जी आहे त्या गांडुळामुळे अगदी भुसभुशीत झालेली आहे. गुळाचं पाणी आणि डिकम्पोजर ह्याची ही किमया आहे. आणि आपण आता हे जे बघतो आहे की इथे असंख्य शेतकऱ्यांनी यांच्या या प्लॉटला व्हिजिट दिलेली आहे, भेटी दिलेल्या आहे. इथे असंख्य शेतकरी जमलेले आहेत आणि आपल्याला हे यांच्या प्रत्यक्ष दर्शनी पाहण्यावरून आणि VCN न्यूजच्या चमूनी जी दिलेली भेट आहे याच्यावरून आपल्या लक्षात येतं की ही जी एवढी मोठी हळद झालेली आहे, ही हळद किंवा त्या हळदीच्या आतमध्ये घेतलेलं हे जे तुरीचं पीक यांनी मिश्र पीक म्हणून घेतलेलं आहे. जसं आपण एखादा उद्योग व्यवसाय करताना त्यांनी शेतीकडे उद्योग हा व्यवसाय म्हणून पाहिलेला आहे आणि एखादा उद्योग ज्यावेळी आपण सुरू करतो तर त्याच्यासोबत एखादा जोडधंदा जसा करतो तर नुसतं हळदीच्या पिकावर अवलंबून न राहता त्यांनी सुरुवातीलाच त्याच्यामध्ये हे मिश्र पीक घेतलेलं आहे. ही आहे तूर. ही तूर त्यांनी अगदी 1 एकरामध्ये 6 तास याप्रमाणे लावलेली आहे आणि तुरीचं सुंदर उत्पादन आपण बघतोय. राधिका नावाची ही तूर आहे. या राधिका नावाच्या तुरीचं त्यांनी स्वतः ही प्रजाती निर्माण केलेली आहे. त्यांचे अथक प्रयत्न या प्रजाती निर्माण करण्यासाठी त्यांना किमान 4 वर्षाचा अवधी लागलेला आहे. आपण बघतोय की हे जे पिवळे फुलं आहेत हे नुसते काही तुरीच्या झाडांना जर आपण बघितले तर नुसते पिवळे फुलं असतात. हे पिवळे फुलं नाहीत तर याच्यामध्ये लाल आहेत, काही करड्या रंगाचे आहेत तर काही कथिया रंगाचे आहेत. अशी ही मिश्र जात त्यांनी तयार केलेली आहे आणि सुमारे 1,10,000 रुपये इतकं उत्पन्न त्यांना नुसतं 1 एकरामध्ये या नुसत्या तुरीचं येणार आहे. आणि हळदीचा जर विचार केला तर हळद ही 1 एकरामध्ये त्यांना साधारणतः 9 लाख रुपयाची हळद आणि 1,10,000 रुपयाचं तूर असं साधारणतः एकरी 10 लाख रुपये उत्पन्न घेणारा हा शेतकरी आहे. माझी VCN न्यूजच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की तुम्ही जगाचे पोशिंदे आहात. तुम्ही आत्महत्यासारखा विचार करू नका. धनंजय देशपांडेंनी जो प्रयोग करून दाखवला त्या प्रयोगाकडे या, त्यांचं शेत पहा, तसा तुम्ही प्रयत्न करा आणि कृपया आत्महत्येचा विचार करू नका. नमस्कार.